जरा लेवल द्या. हॅलो सुस्वागतम. धन्यवाद. आज या ठिकाणी परमपूज्य टेंबे स्वामी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या कोकण पुण्यभूमीमध्ये, या माणगाव गावामध्ये दिवाळीचं औचित्य साधून आणि श्रीदेव सोमनाथाच्या मदतीसाठी 20-20 डबल बारीचा सामना आयोजित केला. आणि या सामन्यासाठी आम्हा 2 बुवांची निवड केली. मी स्वतः नागेश शिंदे, भवानी प्रसादिक भजन मंडळ, मुक्काम पोस्ट साळगाव, आणि आजच्या रात्रीपुरते माझे प्रतिस्पर्धी बुवा जोडीवाले सन्माननीय अंकुश उर्फ काका साटेलकर, शांतादुर्गा प्रसादिक भजन मंडळ, तेरसे वामर्डे या ठिकाणी मला पक्वात साथ करतायत. वर्धेगावची शान सन्माननीय आदरणीय राजू सावंत आणि तबला साथ करतायत तबला विशारद चिरंजी घाटकर, आणि माझे जोडीवाले बुवा यांना पक्वात साथ करतायत सन्माननीय माऊली विनीची धुरी, आणि तबला साथ करतायत संजय नाईक. आम्हा 2 बुवांना इथे आमंत्रित करून ही हरिनाम गाऊन मनोरंजन करण्याची सुसंधी दिली त्याबद्दल प्रथमतः मी या सोमनाथ मित्रमंडळ माणगावचे आभार मानतोय. त्याचबरोबर ज्यांनी माझ्याशी संपर्क साधला ते आमचे परम मित्र सन्माननीय लक्ष्मण धुरी, योगेश धुरी, गणेश धुरी यांचे सुद्धा मी माझ्या भवानी प्रसादिक भजन मंडळाच्या वतीने आभार मानतोय. सर्वांना दीपावलीच्या गोडगोड शुभेच्छा देतोय. जमलेल्या तमाम माया बाबतीच्या प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून माझे ग्रामदैवत माऊली मातेच्या चरणी लीन होऊन कुलस्वामिनी भवानी मातेला त्रिवार वंदन करून या गावची ग्रामदेवता यक्षिणी मातेच्या चरणी साष्टांग नमस्कार करून परमपूज्य टेंबे स्वामी महाराज दत्तगुरूंचे आशीर्वाद घेऊन श्रीदेव सोमनाथाच्या चरणी लीन होऊन सत्याचा वाली श्री सत्यनारायणाला त्रिवार वंदन करून विद्येची देवता श्री सरस्वती मातेच्या चरणी लीन होऊन ऐसरल्या जागेवाल्याच्या चरणी लीन होऊन परश्री माते समान मानणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून 20-20 डबल वारी सामन्याला सुरुवात करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. या ठिकाणी सन्माननीय आमचे परम मित्र लक्ष्मण धुरी, दोनियाचा बक्षीस यांनी आमच्यासाठी हे बहुमोल 100 रुपयाचं पारितोषिक दिलंय. मंडळाच्या वतीने स्वीकार करतोय, आभार मानतोय. धन्यवाद. बुवा आजची वारी जरा आगळी वेगळी आणि रंगीत संगीत असं नाही काय. आता हे जमले या माणगाव परमपूज्य टेंबे स्वामी महाराजांच्या पदस्पर्शा पावन झालेला माणगाव. सर आम्ही रेग्युलर जे काय बारी करतो त्यापेक्षा हे जरा वेगळा काहीतरी करूचा लागतं. कारण आज दशकृषीमध्ये सुख शोधाचं गाव म्हणून माणगाव बघितलं जातं. केला लक्षात. आज भजन त्याचबरोबर एकामेकाची मगुनी जुनी मापा काढता होती गोष्ट लांब रवली. पण बरोबर इले त्यांना काहीतरी वेगळा का देऊचं काहीतरी प्रयत्न करूयात. या अगोदर आपली 8-9 वर्षापूर्वी दिवाळीतच बारी झालेली. तर भजन म्हणजे काय? हॅलो, मनोरंजन 100% होणार.
भजन म्हणजे काय तर 33 कोटी देवांका भुरळ घालून प्रसन्न करून घ्यायचं साधन म्हणजे भजन. आता हे 33 कोटी देव कोण आणि भुरळ कशी घालायची तर त्याचा एकमेव साधन म्हणजे या आपला हरिनाम या भजन. आणि या भजन क्षेत्रात ज्यांनी ज्यांनी पाय रोवलो ज्यांनी ज्यांनी उडी मारली त्यांच्यासाठी आजपर्यंत काय कमी पडाक नाही असा. आजच्या कलियुगात आताची पिढी बुवा जी व्हावत चालली आहे यांच्यासाठी आजच्या घरत्या करते पुरुषां प्रत्येकान आपापल्या घरातल्या आत्ताच्या पिढीच्या प्रत्येक माणसा किंवा प्रत्येक आपल्या मुलाक मुली या हरिनामाच्या क्षेत्रात झुकून द्यायचा आणि त्या प्रवाहात ढकला 100%. कारण हैसर 100% काय बिघडायचा नाही, हय चांगलाच मिळताला. हॅलो 1400 वर्ष ज्याने बुवा तपश्चर्या केली ते चांगदेव आणि ज्यांनी 28 युग जो विठेवरती पांडुरंगोबा आहे त्याचं फक्त नाव घेतलं तो हरिनाम. याच्यामधलं फरक या मी भजनाच्या माध्यमातून सांगू जो प्रयत्न करतोय. काहीतरी इकडचा तिकडे चुकाक शकता तर हॅलो 1400 वर्ष ज्याने तपश्चर्या केली तो चांगदेव आणि माझी एका वाटेक निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई. आता 1400 वर्ष तपश्चर्यात बसलो असताना त्या चांगदेवा त्या आजूबाजूच्या गावातली माणसं जी होती ती मेलेला प्रेत आणून त्याच्या समोर ठेवायची आणि चांगदेवान जसे काय तपश्चर्यातनं डोळे उघडले की ती मेल्ली प्रेता जिवंत व्हायची. एवढी त्याची ख्याती होती बुवा. आणि ह्या माणसांका ह्या चांगदेवा माझ्या निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एक दिवशी जात होती त्याच वाटेन आणि लोकांनी आणून ठेवले त्या ठरल्याप्रमाणे रोजच्यासारख्या आणि ह्यांनी फक्त म्हटलं चल. ती मेलेली प्रेता निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई याच्या शब्दावर चालली. रेड्यामुखी वदवदविले भिंतीशी चालविले. त्या चांगदेवात एवढी पावर होती त्यांनी त्या वाघाक सुद्धा कंट्रोल केलं. त्यांनी आपलं आसन केलं वाघाक आणि सर्प म्हण साप म्हणून वापरा होतो आपला चाबूक म्हणत एवढं मोठं चांगदेव. त्याका माझ्या निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई त्याचा गर्वहरण केला आणि 1400 वर्ष तपश्चर्या करणारो चांगदेव 14 वर्षाच्या मुक्ताईचो शिष्य बनलो. कसो तर एवढं मोठं आता चांगदेव वाघार न इलो चाबूक म्हणून साप घेऊन इलो. मग ज्ञानदेवानी सहज असे ढकेरेर भिंतीवर म्हणजे ढकेरेर बसलेले तैसून म्हणाले स्वागतासाठी भिंतीक चल म्हटल्यानी भिंत चलली बुवा. ही तपश्चर्या होती. ही आपल्या हरिनामाची पावर हा. अशक्य गोष्ट शक्य करू शकता. त्यामुळे भजन कीर्तन नामस्मरण कोणी विसरा नको. मनोरंजन 100% होताना माकाचा काय जमला याडा वाकडा मी सांगू जो प्रयत्न केलोय. भजनाला सुरुवात करतोय. धन्यवाद. आमचे परम मित्र सन्माननीय समीर राणे उत्कृष्ट समालोचक आणि भजनी बुवा या ठिकाणी उपस्थित आहेत. मी तर विनंती करतो की त्यांनी या खुर्चीचा मान राखायचा आहे. हॅलो पेटीचा आवाज थोडा कमी करा.
हा निरगर निरे सांग निरग माप माप ग माग माग रे सांग सानी दप माप ग मग मग रे प्रथम तुला वंदितो गोपाळा प्रथम तुला वंदितो गोपाळा गजानना गणराया गजानना गणराया वंदितो गजवदनाथव रूप मनोहर गजवदनाथव नमो देवराया नमो ज्ञान सिंधू नमो देवराया नमो ज्ञान सिंधू नमो दीननाथा नमो दीनबंधू नमो दीननाथा नमो दीनबंधू नमो विश्वकर्त्या नमो विश्वपाळा नमो विश्वकर्त्या नमो विश्वपाला नमो माय बापा रूपाळा नृपाळा नमो माय बापा कृपाळा कृपाळा अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र दया आठविता महापुण्यराशी दयाटविता महापुण्यराशी नमस्कार माझा माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी कुंडली कमरदा ज्ञानदेव
विजय सावंत सुप्रसिद्ध भजनकार कैलासवासी मंगेश धुरी सुप्रसिद्ध भजनकार कैलासवासी आत्माराम गायचोर हेलो हेलो बेस आ गए हो हेलो हेलो पकवा चटी हेलो 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 लेवल पकवा चटी लेवल देतो हेलो हेलो वाढव लेवल वाढव थोडी पकवा चटी थोडं बेस दे
माहिती आहे ना सावळे राम जय राम कृष्ण हरी सावळे राम जय राम कृष्ण हरी गिरिधारी मुरारी गिरिधारी मुरारी धन्यवाद.